नमस्कार मित्रांनो. सप्टेंबर 2026 तुमच्यासाठी एक नेहमीसारखा महिना नाही आहे. महिन्याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध याच्यामध्ये स्पष्ट फरक जाणवणार आहे. पहिल्या 15 दिवसांमध्ये मिळणारी गती, आर्थिक आवक आणि आत्मविश्वास यांचा योग्य उपयोग करून घ्यायचा आहे. तर त्यानंतर मात्र वेग थोडासा कमी होईल तुमचा. प्रत्येक निर्णय तपासून घेणं अधिक महत्त्वाचं ठरेल. ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर काही महत्त्वाची कामं पुढे गेली असतील आणि काही संधीही मिळाल्या असतील. त्याचवेळी खर्च, मानसिक अस्वस्थता किंवा अपेक्षेप्रमाणे गोष्टी न घडल्यामुळे नाराजीचे प्रसंग सुद्धा आले असतील. विशेषतः उत्तरार्धात काही कामांसाठी अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावी लागली असेल. पण या सगळ्यामध्ये तुमचा आत्मविश्वास मात्र टिकून राहिला आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला हाच आत्मविश्वास तुमच्या उपयोगी पडणार आहे. महिन्याचे पहिले 15 दिवस तुमच्यासाठी अनेक बाबतीत अनुकूल आहेत. आर्थिक आवक चांगली राहू शकते, रखडलेली कामं पुढे सरकू शकतात आणि एखादं महत्त्वाचं काम सहजपणे पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या हातात एखादी महत्त्वाची योजना असेल, एखादा प्रलंबित विषय पूर्ण करायचा असेल किंवा आधीपासून सुरू केलेल्या कामाला निर्णायक टप्प्यावर न्यायचं असेल, तर शक्यतो 15 सप्टेंबरच्या आधी त्याला प्राधान्य द्या. या काळात तुमचा मूड आणि कॉन्फिडन्स दोन्ही चांगले राहतील. स्वतःच्या कर्तृत्वावर लोकांमध्ये प्रभाव निर्माण करण्याची संधी मिळू शकते. सिंह राशीचा स्वभाव असा आहे की तुम्हाला केवळ काम उरकायचं नसतं, तर त्या कामावर स्वतःची छापही सोडायची असते. सप्टेंबरच्या पूर्वार्धात हीच वृत्ती फायदेशीर ठरेल. तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतं, तुमच्या मताला महत्त्व मिळू शकतं आणि एखाद्या प्रसंगी तुम्ही घेतलेला पुढाकार महत्त्वाचा सुद्धा ठरेल. पण 15 सप्टेंबर नंतर याच वेगाने पुढे जाणे योग्य ठरणार नाही. उत्तरार्धात नवीन कामं सुरू करण्यापेक्षा आधीच्या गोष्टी व्यवस्थित सांभाळण्याकडे लक्ष द्या, कारण या काळात एखाद्या विषयाबद्दलचा तुमचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. एखादी कल्पना सुरुवातीला खूपच आकर्षक वाटेल, पण तिची वास्तविक बाजू वेगळी असू शकते. त्यामुळे नवीन व्यवसाय, मोठी गुंतवणूक, भविष्य बदलू शकेल असा मोठा निर्णय किंवा अनावश्यक जोखीम घेणं टाळा. याच काळात कोणालाही सहजपणे कमिटमेंट किंवा प्रॉमिस देऊ नका. विशेषतः दुसऱ्या व्यक्तीसाठी आर्थिक जामीन राहण्यापूर्वी खूप विचार करा. मदतीच्या हेतूने घेतलेली जबाबदारी नंतर स्वतःसाठी तणाव निर्माण करू शकते. आरोग्याच्या बाबतीत मात्र संपूर्ण महिन्यात चित्र बरंच काही समाधानकारक करणार आहे. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील, आत्मविश्वास टिकून राहील, फिरणं प्रवास होऊ शकतो आणि सामाजिक सक्रियताही वाढू शकते. मोठा मानसिक तणाव या महिन्यामध्ये प्रमुख विषय दिसत नाही. मात्र एखादा जुना आरोग्याचा त्रास असेल तर तो पुन्हा थोड्याफार प्रमाणात जाणवू शकतो. त्यामुळे शरीराकडून मिळणाऱ्या छोट्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः उत्तरार्धात उत्साहाच्या भरात शरीरावर गरजेपेक्षा जास्त ताण देणं योग्य ठरणार नाही. आर्थिक बाजू पाहिले तर पैसा येण्याची परिस्थिती चांगली आहे. जुन्या आर्थिक येणं येणं सुद्धा मिळू शकतात आणि पूर्वी केलेल्या काही गुंतवणुकी सुद्धा सकारात्मक अनुभव देऊ शकतात. पण याचबरोबर खर्चाची बाजूही लक्षात ठेवावी लागेल. विशेषतः 15 तारखेनंतर अनपेक्षित व अतिरिक्त खर्च वाढू शकतात. त्यामुळे या महिन्यात आर्थिक प्रश्न हा पैसा मिळेल की नाही असा नसून मिळालेल्या पैशाचं योग्य नियोजन किती करताय हे महत्वाचं आहे. 1 ते 2 सप्टेंबरच्या आसपास आर्थिक व्यवहार करताना अधिक सावध राहा. अचानक खर्च होणं, नियोजनाच्या बाहेर खरेदी होणं किंवा एखाद्या आर्थिक विषयामुळे थोडासा ताण निर्माण होऊ शकतो. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांसाठीही हा महिना शिस्त आणि या महिन्यामध्ये त्यामधील शिस्त महत्त्वाची ठरेल. तुमचे काही अंदाज चुकू शकतात. त्यामुळे मोठे ट्रेड, आक्रमक पोझिशन किंवा केवळ विश्वासाच्या आधारावर घेतलेली रिस्क टाळणं योग्य ठरेल. विशेषतः उत्तरार्धात एखादी संधी आकर्षक दिसली म्हणून लगेच तिच्या मागे धावू नका. कारण या महिन्यामध्ये सिंह राशीने सर्वात जास्त जपायची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःवरील अति आत्मविश्वास. परिस्थितीपेक्षा चुकीच्या वेळी घेतले गेलेले निर्णय अधिक त्रासदायक ठरू शकतात. भावंडांबरोबर एखाद्या छोट्या विषयांवर मतभेद किंवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी प्रत्येक गोष्ट प्रतिष्ठेचा विषय बनवून देऊ नका. छोटासा विषय कोणाबरोबर किंवा एखाद्या छोट्याशा विषयावरती कोण बरोबर किंवा कोण चूक यापेक्षा महत्वाचं म्हणजे समजूतदारपणा महत्वाचा ठरेल. आणि जर का तुम्ही असं केलं तर विनाकारण कटुता सुद्धा निर्माण होऊ शकते, लक्षात घ्या. म्हणून सप्टेंबर महिन्याचा पहिला भाग तुम्हाला सांगतो की पुढे जा, महत्वाची कामं पूर्ण करा, उपलब्ध संधींचा फायदा घ्या. पण 15 तारखेनंतर त्याच महिन्याचा संदेश बदलतो आहे. घाई कमी करा. प्रत्येक गोष्ट तपासा आणि भविष्याशी संबंधित निर्णयांमध्ये संयम ठेवा. थोडक्यात सांगायचं झालं तर पहिल्या 15 दिवसात तुमच्या हातात गती आणि संधी दोन्ही आहेत. तर त्याचा योग्य उपयोग करून घ्या
आणि उत्तरार्धात एखादी गोष्ट किती आकर्षक दिसते यापेक्षा ती प्रत्यक्षात किती महत्त्वाची आहे, हे लक्षात घ्या. कारण सप्टेंबर महिन्यामध्ये सिंह राशीसाठी यशाचं सूत्र स्पष्ट आहे. पहिल्या 15 दिवसात कृती महत्त्वाची आहे आणि त्यानंतर विवेक. घरगुती सौख्याच्या बाबतीत हा महिना साधारणपणे स्थिर राहणार आहे. फार मोठे वादविवाद किंवा घरातील वातावरण पूर्णपणे बिघडवणाऱ्या घटना दिसत नाहीत. मात्र घरातील वयोवृद्ध व्यक्तींच्या आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. एखादा जुना आरोग्याचा त्रास पुन्हा जाणवेल किंवा नियमित तपासणी गरजेची ठरेल. त्यामुळे छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष मात्र करू नका. वास्तूच्या संदर्भातलं एखादं महत्त्वाचं काम करायचं असेल तर घराची खरेदी विक्री, मोठी दुरुस्ती, नवीन वस्तू घेणं किंवा प्रॉपर्टीशी संबंधित एखादा महत्त्वाचा व्यवहार असेल तर तो शक्यतो 15 सप्टेंबरच्या आधी त्याला प्राधान्य द्या. कारण पूर्वार्धामध्ये निर्णय क्षमता आणि परिस्थितीची साथ तुलनेने चांगली राहील. उत्तरार्धात मात्र नवीन मोठ्या व्यवहारात जाण्यापेक्षा आधी सुरू केलेल्या गोष्टी व्यवस्थितपणे पूर्ण करणं अधिक योग्य ठरेल. सप्टेंबरमध्ये रिलेशनशिप बाबतीत थोडासा संयम आवश्यक ठरेल. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबर एखाद्या विषयावरती मतभेद निर्माण होऊ शकतात. विशेषतः तुमच्या अपेक्षा आणि समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये स्वतःबद्दलच्या मताबद्दल ठामपणा एक असतो. त्याला आपण हट्टीपणा सुद्धा म्हणू शकतो. हा ठामपणा तुमची ताकद आहे. पण नात्यामध्ये प्रत्येक वेळी आपलंच म्हणणं योग्य ठरवण्याचा प्रयत्न केला तर छोटा मतभेदही मोठा होऊ शकतो. त्यामुळे या महिन्यात नात्यामध्ये कोण जिंकलं यापेक्षा नातं टिकवण्यासाठी काय महत्त्वाचं केलं हे गरजेचं ठरेल. विशेषतः 15 तारखेनंतर भावनेच्या भरात कोणताही अंतिम निर्णय घेऊ नका. एखादी गोष्ट ऐकली, एखादा मेसेज पाहिला किंवा समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा वेगळा अर्थ घेतला म्हणून लगेच निष्कर्षापर्यंत पोहोचू नका. आधी स्पष्ट संवाद करा. कारण या महिन्यामध्ये चुकीचा अंदाज हा प्रत्यक्ष समस्येपेक्षा मोठी समस्या निर्माण करू शकतो. गर्भवती महिलांनी संपूर्ण महिन्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडची विशेष काळजी घ्या. अनावश्यक धावपळ टाळा. मानसिक तणाव वाढू देऊ नका आणि नियमित वैद्यकीय सल्ल्यांकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थी वर्गासाठी मात्र सप्टेंबरचा महिना चांगला राहील. अभ्यासामध्ये प्रगती करता येईल. नवीन विषय समजून घेण्याची क्षमताही चांगली राहील आणि स्पर्धा परीक्षा किंवा महत्त्वाच्या शैक्षणिक उद्दिष्टांसाठी मेहनत करणाऱ्यांना स्वतःची तयारी अधिक मजबूत करता येईल. फक्त एकाच वेळी अनेक गोष्टी करण्यापेक्षा एक स्पष्ट ध्येय निश्चित करून त्यावर लक्ष केंद्रित केलं तर परिणाम अधिक चांगले मिळतील. वैवाहिक जीवनाबद्दल महिन्याच्या पहिल्या 15 दिवसापर्यंत परिस्थिती बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित राहील. पण त्यानंतर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं राहील. जुने कोणते आरोग्याचे त्रास असेल तर ते पुन्हा चालू होतील. थकवा किंवा काही कारणाने त्यांच्या आरोग्याबद्दलची चिंता निर्माण होणं शक्य आहे. त्यामुळे या काळामध्ये जोडीदाराला तुमच्या भावनिक आधाराचीही गरज भासू शकते. आणि इथे सिंह राशीने एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. प्रत्येक समस्येचं उत्तर लगेच देण्याची आवश्यकता नाही. काही वेळा समोरच्या व्यक्तीचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं ठरतं. नात्याला मोठा आधारही मिळतो. याचप्रमाणे भावंडांच्या बाबतीतही या महिन्यात थोडासा संयम ठेवा. एखाद्या आर्थिक विषयावरती कौटुंबिक जबाबदारी किंवा अगदी छोट्या कारणामुळेही मतभेद निर्माण होऊ शकतात. पण हा वाद प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला नाही तर विषय सहजपणे संपेल. एकंदरीत घर आणि नातेसंबंधाच्या बाबतीत सप्टेंबर फार मोठ्या समस्या निर्माण करणार नाही. पण तो तुम्हाला एक गोष्ट नक्की शिकवणार आहे. प्रत्येक मतभेदाला उत्तर देणं गरजेचं नसतं. काही वेळा मतभेदांना वेळ देणं हेच सर्वोत्तम उत्तर असतं. विशेषतः 15 सप्टेंबरमध्ये नात्यांमध्ये प्रतिक्रिया देण्यापेक्षा संवाद साधा. अंदाज बांधण्यापेक्षा सत्य समजून घ्या आणि स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यापेक्षा नात्याला महत्त्व देणं फारच गरजेचं ठरणार आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीनेही सिंह राशीसाठी या महिन्याचे 2 भाग स्पष्ट आहेत. पहिले 15 दिवस कृतीचे आहेत आणि त्यानंतरचे दिवस निरीक्षण आणि संयमाचे आहेत. महिन्याच्या पूर्वार्धात तुमची कामं करण्याची क्षमता उत्तम राहील. आत्मविश्वास चांगला असेल आणि एखादं महत्त्वाचं काम हातात घेतलं तर ते पूर्णत्वाला नेण्याची ताकदही तुमच्यामध्ये चांगली राहील. म्हणून आधीपासून रखडलेलं काम, महत्त्वाची मीटिंग्स, व्यावसायिक बोलणी, एखादा प्रोजेक्टचा निर्णय किंवा तुमच्या करिअरच्या दृष्टीने आवश्यक असलेलं काम असेल तर शक्यतो 15 सप्टेंबरच्या आत त्याला प्राधान्य द्या. या काळात स्वतःच्या कर्तृत्वाची छाप सोडण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. एखादी महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते किंवा तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. विशेषतः ज्या कामामध्ये नेतृत्व, निर्णय क्षमता
लोकांना एकत्र घेऊन पुढे जाणं आहे किंवा स्वतःचा प्रभाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे, त्या कामामध्ये सिंह राशीची नैसर्गिक ताकद तुमच्या उपयोगी पडेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठीही पूर्वार्ध चांगला आहे. जुन्या ग्राहकांकडून कामं मिळणं, आधी केलेल्या प्रयत्नांचा फायदा मिळणं, रखडलेली पेमेंट मिळणं किंवा एखादी महत्त्वाची डील पुढे जाणे असे अनुभव येऊ शकतात. पण 15 सप्टेंबरनंतर कार्यपद्धती बदलावी लागेल. या काळात तुम्हाला तुमच्या मनामध्ये नवीन संकल्पना निश्चित येतील. एखादा नवीन व्यवसाय, नवीन प्रोजेक्ट, कामाची वेगळी दिशा किंवा उत्पन्नाचे नवीन मार्ग अचानक खूपच आकर्षक वाटू शकतील. कल्पना चुकीची असेलच असं नाही, पण तिच्यावर लगेच कृती करण्याची वेळ योग्य नसेल. म्हणून कल्पना लिहून ठेवा, तिची माहिती गोळा करा, त्यामधील आर्थिक गणित जाणून घ्या, तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या आणि त्यानंतर पुढच्या महिन्यांसाठी निर्णय तयार करा. कारण उत्तरार्धात तुमचा कॉन्फिडन्स कायम राहील, पण परिस्थितीचा अंदाज मात्र चुकू शकतो. आणि हीच या महिन्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आत्मविश्वास आणि योग्य निर्णय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला एखादी गोष्ट नक्की जमेल असं वाटतंय, म्हणजे त्या गोष्टीची वेळही योग्य आहे, असं प्रत्येक वेळी नसतं. म्हणून नोकरी बदलणं, अचानक व्यवसाय सुरू करणं, मोठी गुंतवणूक करणं किंवा भविष्यकालीन उत्पन्नाचा अंदाज घेऊन आजच मोठी आर्थिक जबाबदारी स्वीकारणं, या गोष्टींमध्ये उत्तरार्धामध्येच सावध राहा. कार्यक्षेत्रात कागदपत्रांच्या बाबतीतही घाई करू नका. एखादी कमिटमेंट करा, आर्थिक व्यवहार किंवा दुसऱ्याच्या शब्दावर विश्वास ठेवून घेतलेली जबाबदारी नंतर अडचणीची ठरू शकेल. विशेषतः कोणासाठी जामीन राहणं किंवा दुसऱ्याच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी स्वतःवर घेणं टाळणं चांगलं. ऑफिसमध्येही प्रत्येक नवीन माहितीवर ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका. एखाद्या सहकार्याबद्दल काही ऐकलं, वरिष्ठाच्या निर्णयांबद्दल वेगळी माहिती मिळाली किंवा अचानक काही बदल होणार आहे अशी चर्चा सुरू झाली तर आधी तपासा. कारण या महिन्यामध्ये आयुष्याच्या उत्तरार्धात अपूर्ण माहितीच्या या महिन्यामध्ये उत्तरार्धात अपूर्ण माहितीच्या आधारावर निष्कर्ष काढल्यामुळेच जास्त गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सप्टेंबरमध्ये सिंह राशीने एक साधं सूत्र लक्षात ठेवायला हवं. 15 तारखेपूर्वी जे स्पष्ट आहेत त्या गोष्टी पूर्ण करा आणि 15 तारखेनंतर जे नवीन आहे ते आधी समजून घ्या. असं केलं तर या महिन्याचा पूर्वार्ध तुम्हाला निश्चितच प्रगतीकडे घेऊन जाईल आणि उत्तरार्धात चुकीच्या निर्णयामुळे होऊ शकणारा त्रासही टाळेल. कारण सप्टेंबर महिन्यामध्ये संधींची कमतरता नाहीये, कल्पनांचीही कमतरता नाही आहे आणि तुमच्या विश्वासाची तर अजिबात कमतरता नाही. फक्त योग्य वेळी कृती आणि योग्य वेळी थांबण्याची बुद्धी या दोन्हीचा समतोल ठेवायचा आहे. सिंहाची ताकद फक्त पुढे झेप घेण्यात नसते, तर योग्य क्षणाची वाट पाहण्यात सुद्धा असते. एकंदरीत या महिन्याच्या महत्त्वाच्या तारखांपैकी महिन्याच्या सुरुवातीला 1 आणि 2 सप्टेंबरच्या आसपास आर्थिक बाबतीत थोडंसं सावध राहा. अचानक खर्च होऊ शकतो, नियोजनाबाहेर एखादी रक्कम जाऊ शकते किंवा एखादी वस्तू, प्रवास किंवा घरगुती कारणामुळे खर्च वाढू शकतो. त्यामुळे या महिन्याच्या सुरुवातीलाच बजेट विस्कळीत होणार नाही या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. हा विषय अतिशय महत्त्वपूर्ण राहू शकतो. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं सप्टेंबर 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.